मंडळी, आषाढी एकादशी स्पेशल कमी तेलकट पदार्थ आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आपल्याला पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये 1 वाटी साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे। तर पहा, आषाढी एकादशी म्हटलं की जास्तीत जास्त म्हातारे लोक आणि मुलं सगळेच ही एकादशी पकडतात। त्यासाठीच आज ही युनिक रेसिपी शेअर करणार आहे। हलकासा साबुदाणा गरम झाला की थंड होण्यासाठी ठेवायचा। तोपर्यंत इकडे 2 बटाटे सालं काढून किसून पाण्यामध्ये ठेवून दिले। त्यानंतर लागेल मिक्सरचं भांडं। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे। यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही, जसं की उपवासाला चालत नाही, त्यामुळे फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतला। एरवी तुम्ही हा पदार्थ बनवत असाल तर तुम्ही आवडेल ते यामध्ये ॲड करू शकता, जसं की जिरे, आणखीन काही तुम्हाला लसूण वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता। त्यानंतर इथे आपल्याला 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा लागेल। त्यामध्ये तयार करून घेतलेला ठेचा घालायचा। इथे ठेचा थोडासा जाडसर असा वाटून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। अर्धी वाटी भाजून घेतलेल्या दाण्यांचा कीस घालून घेतला। तसंच आपण जो बटाटा किसून घेतला होता तो देखील इथे टाकून घ्यायचा आहे। बटाटा घट्ट पिळून घ्यायचा बरं का, अजिबात पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही, म्हणजेच आपला हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही। त्यामुळे बटाटा हा घट्ट हाताने पिळून घेतला आणि त्यानंतर घालून घ्यायचा। आता इथे हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या युनिक आणि भन्नाट इंटरेस्टिंग रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। तसंच तुम्हाला माझ्या रेसिपी पाहण्यात कितपत इंटरेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही कमेंट करून माझ्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचू शकता। तोपर्यंत इथे चमचाने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता बाइंडिंग येण्यासाठी अगदी हलकंसं थोडंसं हाताने अशा पद्धतीने कुस्करवून घेऊया, म्हणजे कसं बटाटा आणि साबुदाण्याचा चिकटपणा एकत्रित मिक्स होईल आणि या पदार्थाला हवं तसं बाइंडिंग आपल्याला मिळेल। तर पहा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर इथे पहा, आप्पे पात्रामध्ये कुठलाही पदार्थ बनवत असताना त्याला तेल लावणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी थोडं थोडं तेल आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता साच्यांमध्ये तेल टाकून घेतलं। आता इथे साच्यांमध्ये ना इतकं तेल लागत नाही, त्यामुळे एक साच्यामध्ये तेल न टाकता सगळीकडचं पुसून त्याला देखील लावून घेतलं, कारण इथे फक्त आपल्याला साच्यांना ग्रीस करायचं आहे। कुठेही जास्त प्रमाणात तेल त्यामध्ये ठेवायचं नाही, अशा प्रकारे। तर पहा, इथे आपण ग्रीस करून घेतलेल्या साच्यांमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं। इथे तुम्हाला कुठेही याचा गोळा बनवत बसायचं नाही किंवा सेट करायचं नाही। इतकी सोपी रेसिपी आहे ना, थरथरणाऱ्या हाताने सुद्धा ही रेसिपी बनवता येईल, इतकी सोपी आहे। आणि म्हाताऱ्या माणसांना ना खाण्यासाठी खरंच हा पदार्थ खूप चांगला आहे, कारण हल्ली खूप तेलकट म्हणजे जात नाही किंवा म्हाताऱ्या माणसाला त्रास होतो। तर अशा वेळेला तुम्ही वयोवृद्धांसाठी हा पदार्थ नक्की बनवू शकता आणि त्यांना कमीत कमी तेलकट, आणि जे नेहमीच एकादशी धरतात त्यांची इच्छाही होत नाही की उपवास सोडायचा, तर अशा वेळेला त्यांना हे मस्त कमी तेलकट वडे तुम्ही बनवून देऊ शकता। तर मंडळी, आज आपण ना अगदी तेल न वापरता सुद्धा हे वडे बनवू शकतो, हेच मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इडली पात्रावरती आपल्याला हे वडे छान असे वाफवून घ्यायचे आहे। ज्यांना तोंडाचे चोचले पुरवायचे आहेत ते तळून घेऊ शकतात, परंतु ज्यांना अजिबात तेलकट खायचं आहे, 0% ऑइल, तर ते हे वडे खाऊ शकतात। तर पहा, इथे वडे ना 5 ते 6 मिनिटे वाफवून घेतलेली आहेत। आता छान असे वडे 5-6 मिनिटामध्ये वाफवले जातात। त्यानंतर काढून घ्यायचे आणि पूर्णपणे आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहे। जेवढे तुम्ही थंड करून घ्याल तेवढे ते व्यवस्थित निघतील, कारण आपण यामध्ये बटाटा जो आहे तो उकडून न घालता फक्त किसून घातलेला आहे आणि आपण याला अशा पद्धतीने वाफवून घेतो, त्यामुळे बटाटा इथे उकडवून घालण्याची अजिबातच आवश्यकता नाही। आता पहा, पूर्णपणे इथे आपण हाताने हातात धरलेला आहे इडली पात्र, तरीसुद्धा कुठेही तुम्हाला गरम लागणार नाही, म्हणजे इतपत आपण थंड करून घेतले। आता पहा, तुम्हाला बिलकुलच ऑइल खायचं नाही, बिलकुलच,
तर पहा असा वडा खायला तयार झालाय. पहा बरं, साबुदाणा कुठेही कच्चा तुम्हाला यामध्ये दिसणार नाही. फक्त या साबुदाणा वड्याला कुरकुरीतपणा नसतो, नाहीतर बाकी अफलातून असे वडे आपले तयार झालेत. आता ज्याच्या तोंडाचे चोचले पुरवायचे त्यांच्यासाठी पुढची आपण जी प्रोसेस आहे ती करूया. तर इथे अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं आपण वड्यामधलं साबुदाण्याचा एक तुकडा टाकून बघितला. छान तळून वरती आला. लगेचच वडा देखील सोडून घेतला. आता वडा तळत असताना ना नेहमी वड्यावरती तेल टाकायचं. म्हणजे काय होतं, वडा आतमधून आहे ना असा फुलतो, वरतून क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार वडा तयार होतो. जाळीदार वडा तयार होण्याची ही ट्रिक्स खरंच नक्की वर्क करते. त्यासाठी ना वड्यावरती तेल सोडायचं. वड्यावरती जर तुम्ही तेल सोडलं तर दोन्ही साईडने त्याला हीट भेटते आणि हीट भेटल्यामुळे आतमधून वडा जो आहे तो पोकळ बनण्यास मदत होते आणि आतमधून वडा पोकळ बनणे म्हणजेच थोडक्यात तो जाळी पकडतो आणि त्यामुळे एकदम कुरकुरीत वडा तयार होतो, तेही अजिबात तेलकट न होता. तर पहा, तुम्ही जरी तोंडाचे चोचले पुरवत असाल पण या पद्धतीचा वडा बनवल्यामुळे ना तो अजिबात तेलकट होत नाही. जो नॉर्मल पद्धतीने आपण वडा बनवतो तो बऱ्यापैकी तेलकट होतोच, थोडा का होईना होतो, पण हा वडा अजिबात तेलकट होत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता वडा तळण्यासाठी सुद्धा आपण किती छोट्या प्रमाणात तेल घेतलेलं आहे. एरवी वडा तळायचा म्हटलं तर एवढ्या तेलामध्ये वडा तळणं काही शक्य होत नाही. तर इथे मी 5 वडे तळून घेतलेले आहे. आता हे वडे ना तुम्ही हवं तेव्हा गरमागरम तळून खाऊ शकता. 8 ते 15 दिवस आरामात एखाद्या एअर कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये हे वडे 15 दिवस ठेवू शकता. हवं तेव्हा गरमागरम तळून खाऊ शकता. आता हे वडे ना दह्यासोबत अप्रतिम लागतात. उपवासाला दही चालतं, त्यामुळे तुम्ही दह्यासोबत हे वडे एन्जॉय करू शकता. किसलेला बटाटा एक नंबर आणि सुरेख असा आहे तसा या वड्यामध्ये आहे. तर मस्त असे वडे वेगळ्या पद्धतीचे आज आपले वडे बनून तयार झालेले आहेत. क्रिस्पी कुरकुरीत क्रंची वडे तयार झाले. मंडळी, तुम्हाला आपली आजची युनिक आणि भन्नाट आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत राहिलेले वडे स्टोअर करा, बनवा आणि खा. चला भेटू नवीन एका रेसिपीसह. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि मला प्रतिक्रिया करून नक्की कळवा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.